नमस्कार. गुरु लीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 18वा वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु परात्परा, विश्वरूपा विश्वाधारा, सद्भक्तजन चित्त चकोरा, करुणागारा तुझ नमो. 14 विद्या 64 कळा, जरी उतरल्या अवघ्या गळा, अष्टसिद्धी येती फळा, इच्छा मात्रे करोनी, इतुके जरी आले हाता, तरी त्याहुनी असशी परता, सर्वांतरी राहोनी निघुता, ठाई न पडशी जगदीशा. हे तव अवघे चेटुक, आम्हा झाले आता ठाऊक, सकळ विश्व व्यापुनी आणिक, आपण नामा निराळा. ऐसा खेळ खेळावया, सिद्धची असे तव माया, तिने तुझशी सकाया, करोनी रचिले अवडंबर. स्वानंद भ्रष्ट करुनी जन, सर्वा पाठी लाविले भ्रमण, क्षणिक सुखाने तया मोहन, खेळ चालवी आपुला. आता यातून कैशी सुटका, हो निपुनरपी स्वानंदनिका, लाभेल आम्हा कोणा ठाऊका, सुदिन ये ऐसा केधवा. तुलाची जेव्हा येईल करुणा, सद्गुरु रूपे भेटशी दीना, परी ऐसा भावया नाना, विघ्ने आड येती पै. आनंद गुरु म्हणे बाळा, निश्चय पाहिजे सर्वागळा, भक्ती प्राधान्य असे सबला, तैशीच भावी उपासना. जैसे जारणीचे चित्ता, अथवा कृपणा जैसे वित्त, तैसेची बजावे उपास्य दैवत, हीच सगुणोपासना. जैसा देव तैसा सद्गुरु, स्वानंद कंद कल्पतरू, ऐसा चित्ती करुनी निर्धारू, शरण निगावे तयासी. सद्गुरु सेवा नुकतीच घडे, तरीही काय सिद्ध जोडे, उपासनेने भ्रांती उडे, चित्त होई सुस्थिर, पूर्ण निसरता तळमळ, चित्त होता सुनिर्मल, सद्गुरु कृपा होताची तात्काळ, ऐक्य होई स्वानंदी. यास्तव परिसोनी सद्गुरु महिमा, चित्ती वाढू द्यावा प्रेमा, तेनेची होय कल्याण तुम्हा, वचन सांगतो हिताचे. हरिभक्त म्हणे गुरुवर्या, विशेष मजवरी आपुली माया, म्हणून याजवरी करो निदया, सद्गुरु कथा निवेदिल्या. आता मनी एकास, अक्कलकोटी असता वास, स्वामी सेवा घडली कवणास, विस्तारुनी सांगावे. त्यात कोणाची निष्काम भक्ती, अनुग्रह झाला कवणावरती, अज्ञजनासी स्वकम प्रीती, कवणा हाती लाविली. आनंद वारती म्हणे परिस, सेवा लाभली बहुतांस, जैसे जयाचे मानसी आस, झाले अनुग्रह तयावरी. जैसा जयाचा अधिकार, तैसाची तया लाभे साचार, मुमुक्षुसी साक्षात्कार, दावोनी जोडिले अध्यात्मी. सकामासी काम्यदान, निष्कामासी शांती निधान, वांछित जया योग साधन, मार्ग दाविले तयांसी. सेवे करी समर्था जवळी, बहुत झाले भिन्न काळी, ऐके तयाची नामावळी, कित्येक सांगतो तुझ लागी. प्रारंभीचा चोळप्पा, त्यावरी समर्थे केली कृपा, जैसा सुपुत्र माय बापा, सेवी तसेची स्वामीसी. प्रथम लाविले कसोटीसी, मग घेतले सेवेसी, निर्धनाचा सदन वेगेसी, करोनी सोडिला तयासी. सेवा ही घडली बहुवस, परिचित्ता विपर्यास, जो जो धन लाभे तयास, लोभ वाढला अंतरी. लोभ होता वर्धमान, भक्ती होत चालली क्षीण, काही न दिसे द्रव्याविण, सेवा शेवटी अंतरली. अंतकाळी स्वामी दर्शन, नाही घडले तया लागून, दीर्घकाळ सेवा करून, कामान आली धनलोभे. प्रबलतयांचे पूर्व सुकृत, म्हणून घडली सेवा बहुत, नातरी कोठोनी लागते चित्त, सद्गुरु सेवे माझारी. स्वामी सेवाधारी आणिक, बाळाप्पा हा परम भाविक, नरसाप्पा श्रीपाद देख, जाधव आणि भीमराव. भीमरावाचे मस्तकावरी, एका वाळू वाढले भारी, विशीर्षतया नरनारी, हाका मारती विनोदे. शरण जाता सद्गुरुसी, स्वप्नी स्पर्शोनी मस्तकासी, द्विशीर्षाचा एक शीर्षी, तत्काल केला तयासी. याखेरीच महादेव, तैसेच होते बाबा यादव, परशुराम गणपतराव, नाथपंथी कानफाट्या. स्त्रिया माझी शिवबाई, दुसरी सुंदराबाई सवाई, राणीसाहेब तैशाच वाही, सेवा प्रिय होत्या पै. सुंदराबाईचे पूर्वसंचित, फळाले खास अद्भुत, म्हणून काही कालपर्यंत सेवा अत्यंत घडली की. परी चोळप्पा ऐशीच गती,
झाली शेवटी लोभ्याती, लोभानावर होतांती, मुकली इहपर सौख्यांसी, सर्वा माझी मुकुटमणी, बाळाप्पा झाला हा अग्रणी, निष्कामतयाची भक्ती निर्वाणी, सेवा रहस्य ओळखिले, चरित्र तयाचे मनोहर, तुझ सांगतो सविस्तर, ऐके प्रेम पुरस्सर, सावधान हरिभक्ता, धारवाड जिल्हा कर्नाटकी, तालुका कर्जकी, त्यापैकी ग्राम हावेरी, तेथील सुखी गृहस्थ मूळचा बाळाप्पा, होता यजुर्वेदी ब्राह्मण, स्नान संध्या त्रिकाळ जाण, आल्या तिथी भोजन, घाली नित्य प्रेमे, धंदा सराफी सावकारी, दुकानही होते बाजारी, संपत्ती तशीच संतती दुसरी, वाण नसे दोहोंची, ऐशापरी कालक्रमण, करितावचित उद्विग्न मन, हो निकोठेही रमवाण, चित्त होईना तयाचे, अनुताप झाला तयासी, म्हणे व्यर्थ गेली 40, सार्थक येऊनी नरदेहासी, नाही झाले अणुमात्र, सद्गुरु सेवा एकही क्षण, नाही घडली मजला गुण, महत्पापी दैवहीन, व्यर्थ जन्मलो करंटा, ऐशा अनुतापे पोळला, सवेची तयारीच लागला, ज्येष्ठ मुलीचा विवाह केला, केले मुलांचे उपनयन, ऐशापरी प्रपंच भार, उत्तरोनी चित्ती केला विचार, काही मिशे त्यागोनी घर, निघे सद्गुरुसी शोधावया, प्रथम गेला मुरगोड ग्रामी, पुण्यस्थान पवित्र भूमी, जेथे चिदांबर दीक्षित नामी, अवतार झाला शिवाचा, करावया दीनोद्धार, घेती अवतार हरिहर, मुरगोड ग्रामी चिदांबर सद्गुरु रूपे अवतरले, नाना चमत्कार दाखवून भक्तिसी लावे अज्ञजन, स्वामी समर्थेही नाम ऐकून प्रेमे मान डोलविली, आणि म्हणाले प्रसन्नवदनी, यज्ञ केला दीक्षितांनी, तत्समयी ब्राह्मण भोजनी, घृत आम्ही वाढिले, हरिभक्त म्हणे आनंद मूर्ते, चरित्र तयाचे ऐकवी माते, जोज पुरवनी अर्भकाते, तोष व्हावे गुरुवर्या, आनंद गुरु म्हणे बाळा, इच्छा पुरवितो तुझी वेल्हाळा, तुझ लागला श्रवण चाळा, देखो निवाटतो संतोष, मुरगोड ग्रामी पवित्र ब्राह्मण, मल्हार दीक्षित नामे जाण, वैराग्यशीर धर्मपरायण, राहत होते सुखवस्तू, सदा समाधान वृत्ती, परी एक खेद चित्ती, पोटी नाही पुत्र संतती, त्या विणगती दुर्मिळ, मग दीक्षित निघाले तेथून रामेश्वराचा मार्ग लक्षून, जाता जाता पवित्र स्थान मंदिर लागले शिवाचे, चिदांबरेश्वर तया नाम, महापुरातन शिवधाम, दर्शन दीक्षिते घेता परम, संतोष वाटला तयासी, मग करोनी निर्धार, तपतेथेची मांडले घोर, पूर्ण 12 संवत्सर पर्यंत केली तपश्चर्या, 12 वर्षे होता पूर्ण, शंकर झाले तया प्रसन्न, साक्षात देऊनी दर्शन, वर दिदला दीक्षिता, महेश म्हणती द्विजोत्तमा, परमतोषविले तुझ आम्हा, देखो नितव भक्ती सीमा, प्रसन्न झालो तुझवरी, तुझे उदरी पुत्ररत्न, मीच होतो अवतीर्ण, इहलोकी सौख्य भोगन, अंतियेशी मतपदा, अवताराची मुख्य खूण, पाहे जन्मताची पुत्रकर्ण, एकांत तुलसी बिल्वपर्ण, दुजांत देखसी मद्भक्ता, आता सुखे करी गमन, ऐसे बोलुनी अंतर्धान, पावते झाले गिरिजारमण, दीक्षित आले निजग्रह, अल्पावकाशे गर्भिणी, होती झाली ब्राह्मण पत्नी, नवमास भरताक्षणी, पुत्र प्रसवली प्रत्यर्क, जन्मताची देखिली खूण, तव अनुभव आले पूर्ण, तुलसी बिल्वयुक्त कर्ण, दोन्ही असती जाणपा, चिदांबरेश्वर दत्तपुत्र, म्हणून चिदांबर नाम पवित्र, ठेवोनी पूजिला त्रिनेत्र, प्रेम भावे करोनी, बाळ वाढले दिवसामासी, संतोष माता पीतयासी, मौंजी बंधन 8 वर्षी, केले तयाचे आनंदे, लीला देकेक देखून, आले अनुभवा शंभुवचन, अवतार तयाचा खास म्हणून, वाटे धन्यता पितयासी, एका स्त्रियेने विधिवत, केले गजगौरी व्रत, जाणार होते मल्हार दीक्षित, पूजा तियेसी सांगावया, पर्याय कारणे तयासी, नाही बनले जावयासी, मग तिने चिदांबरासी, नेले पूजा सांगावया, मृत्तिकेचा गजराज, करोनी त्यावरी घातला साज, मंत्रासी आरंभ बटुराज, करिते झाले तात्काल, प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चारण, होतासी आश्चर्य झाले जाण, मृण्मय दंती,
होऊनी सप्राण आले चेतन तयासी ऐसे देखोनी अद्भुत नारी झाली भयभीत बाहेर येऊनी धावत हाका मारित जनासी जन बहुत गोळा झाले परी कवणाची मती न चाले बटू म्हणायासी भले परी न कृती मानवाची हा प्रत्यक्ष आहे शंकर यात शंका न अणुमात्र करावया जगदुद्धार बटू रूपे अवतरला वृत्त कळले पीतयासी आला धावत तै वेगेसी उचलो निदरीला पोटासी निजकुमार वात्सल्ये माता म्हणे धन्य खुशी केली माझी आज महेशी लिंब लोण उतरोनी त्यासी घेऊन गेली ग्रहांतरी ऐशापरी अनेक लीला चिदांबर दाविता झाला वर्णू जाता तया सकला ग्रंथ विस्तार होईल प्रौढ होता द्विजकुमार यज्ञ केला महाथोर तेने कीर्ती अजरामर होऊनी दुराहिली भूतळी यज्ञ होता संपूर्ण केले तयाने ब्राह्मण भोजन असंख्य द्विजाते अन्नदान देता झाला चिदंबर त्यात दाविले एक नवल ब्राह्मणा पंक्ती बैसल्या विपुल घृत संपले अवचित सकल इतर मंडळी घाबरली चिदांबरासी कळता मात म्हणे वावे तुम्ही शांत शंकर आमचा पुरविल घृत काही चिंता करू नका ऐसे बोलुनी जलकलश ओतून वरविला घृतकोश कृपादृष्टी पाहता निमिष झाले घृत तात्काळ ऐसा साधूचा अगाध महिमा वर्णू न शके मदवा ब्रह्मा तेथे कैची गती आम्हा परित्रोटक निवेदितो यज्ञ केला पासून दीक्षित जडले नामाभिधान चिदांबर दीक्षित म्हणून झाले ठावे सकळासी ब्राह्मणी राजाचा अंतक रावबाजी तरेवाहिक त्राही त्राही प्रजेसी देख करोनी सोडिले तयाने सुज्ञ मुत्सद्दी दूर केले तोंड पूजे बोवते जमविले शूरवीर अवमानिले प्रस्तवाडले नीचांचे जै चालली राज्यकारणे तै नाचरंगे भोजने पतिव्रतांचे जै राहणे ते मिळविल्या वारांगना सुविद्यता सात्विकपणा दूरदर्शित्व राज्य धोरण क्षात्रशौर्य नीतिवर्तन अवघे लागले देशोधडी ग्रहस्थ जे का नीतिमान अब्रू राहणे झाले कठीण गेले परराज्यी निघून जुलूस बाजीचा टाळावया कित्येकासी वर्षासने दिदली होती बहुसन्माने जप्त करून जुलमाने दिदली कुटाळ नीचांसी दृष्टीस पडता सुंदर ललना आणोनी करावी विटंबना किंवा द्रव्ये मथोनी त्यांना करी विभत्स प्रदर्शन ऐसाबाजी कुलांगार प्रजेत झाला हाहाकार हिंदू राज्य करावया ठार काळ पुरुष अवतरला असं एकदा बाजीरावे मनी आणले मुरगोड पहावे सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे ऐशी झाली सदिच्छा संगे घेऊनी लवाजमा सेवेची सोडिले पुण्यग्रामा उल्लंघोनी महाराष्ट्र सीमा राव शिरले कर्नाटकी वार्ता पसरली चहूकडे जनत्रस्तते तत्पिडे घेऊ निघालू म्हणती साकडे दीक्षितांसी या समयी ऐसा विचारे जनबहुत आले दीक्षिताकडे धावत म्हणती आमचे इनामे जप केली सप्त पिढ्यांची कोणी म्हणे वर्षासन होते चालले पुरातन 13 बाजीने जप्त करून केले जमा सरकारी यास्तव तुम्ही 4 गोष्टी सांगोनी करा जप्ती सुट्टी आहे तुमची आशा मोठी करा लैतुके म्हणून हा बनाव बाजीरावा हेरा तोंडी झाला ठावा म्हणे याचा बंदोबस्त व्हावा आधीच की हे उचित म्हणून सप्त कलमबंदी तात्काळ दीक्षिता प्रेशिली यादी तीत मुख्य कलम आधी लिहिले होते ते एक आम्ही दर्शना आलियावर घेऊन कवणाचा कैवार भीड आम्हासी साचार घालिता कामा नये की आम्हा तात्काळ निरोप द्यावा उशिराल्पही न लावावा यादी मान्य तरी द्यावा जवाब दूता समवेत मिळता श्रींची मान्यता आले दर्शना रावतत्वता श्रीफल प्रसाद देवनी श्रीमंता बोळविले तत्काळ दीक्षित म्हणाले 4 दिवस राज्य राहावे ऐशियास परी झाली बुद्धी तुम्हास निरोप तात्काल मागावया असो जैशी इच्छा आपुली तैशीच आज्ञा आहे वाहिली कर्मानुसार बुद्धी झाली यात नवल नसे की ऐशापरी निरोप घेऊन आले रावबाजी परतून अल्पावकाशे राज्यहरण होऊन गेले ब्रह्मवर्ता केवी मिथ्या साधू वचन होईल बरवे निधान रावबाजीने दिदले लोटून अंती मुकला राज्यासी ऐसे चिदांबर दीक्षित होऊन गेले साधू समर्थ निवेदिले तुझ अल्पचरित तव मनीषा पूर्वावया हरिभक्त म्हणे आनंद कंदा हाती धरिलेसी मतिमंदा सद्गुरु लीला श्रवण धंदा तुच वाचला विला मजलागी न सोडिता अर्धवट
पुरी दाविली पाहिजे वाट, हाची आहे माझा हट्ट, मिळवा नेऊनी स्वानंदी. सद्गुरु लीला कथा सरिता, पावन करी घोर पतिता. श्रवण पठणे श्रोता वक्ता, जाती उभयता तरोनी. गुरु लीलामृत ग्रंथ, मना स्फूर्ती देई दत्त. गुरुपदी वाही हरिभक्त, अष्टादश अध्याया सद्भावे. इति श्री गुरु लीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे श्री चिदांबर दीक्षिताख्यान कथनं नाम अष्टदशोऽध्याया गूढः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. यानंतर आपण याचा भावार्थ पाहणार आहोत. अध्याय 18. श्री चिदांबर दीक्षित आख्यान कथासार. श्री समर्थांनी अनुग्रह करून ज्यांचा उद्धार केला अशा काही भक्तजनांची हकीकत या अध्यायात वर्णिलेली आहे. चोळप्पा हा श्री स्वामींचा पूर्वापार भक्त. पुत्राने आपल्या मात्यापितेची सेवा करावी तशी त्याने स्वामींची सेवा केली. तो स्वामींच्या कसोटीला उतरला व पुढे त्यामुळे तो निर्धनाचा धनवान पण झाला. चोळप्पा स्वामींचा एकनिष्ठ भक्त होता. आता स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्याचे जीवन कृतार्थ झाले. बाळप्पा, नरसप्पा, श्रीपाद, जाधव, भीमराव हेही स्वामींचेच परमभक्त होते. भीमरावाच्या मस्तकावर एक आवळं होते. त्यामुळे सर्वजण त्याला द्विशीर्ष अर्थात 2 डोक्याचा म्हणून चेष्टा करायचे. एकदा श्री स्वामींनी स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं की त्याच्या मस्तकास स्पर्श करून त्याचे आवाळून नाहीसे केले आहे. तर भीमरावाशिवाय महादेव यादव, बाबा यादव, परशुराम, गणपतराव हे सुद्धा महाराजांचे भक्त होते. स्त्रियांमध्ये शिवबाई, सुंदराबाई, अक्कलकोटच्या राणीसाहेब या भाविक स्त्रिया स्वामींची भक्ती करत. पूर्वसंचितामुळे सुंदराबाई स्वामींची कृपा लाभली. लोभ व हव्यासामुळे ती स्वामींच्या कृपेस पात्र ठरली नाही, परंतु तरीही तिचा उद्धार झाला. ही स्वामी कृपाच आहे, हो की नाही. बाळाप्पा हा चोळप्पाप्रमाणे महाराजांचा पट्टशिष्य होता. तो मूळचा कर्नाटकातील धारवाड मधल्या करंजकी गावीला होता. आता सुखवस्तू ग्रहस्थ, तिने त्रिकाळ स्नानसंध्या करणारा व अतिथी सेवेत समाधान मानणाऱ्या या यजुर्वेदी ब्राह्मणाचा धंदा सराफीचा असल्याने घरी संपत्ती संततीचाही तोटाच नव्हता. परंतु पुढे त्याचं मन एकदम उद्विग्न झालं आणि मन कशातच रमत नाही. वयाशी 40 सुखात गेली, परंतु जन्माचं सार्थक काही झालं नाही. मग त्याला दुःख वाटू लागलं. त्याने त्याच्या ज्येष्ठ मुलीचा विवाह केला, मुलांच्या उपनयन म्हणजे मुंजी केल्या. मात्र त्यानंतर सद्गुरु भेटीसाठी घराचा त्याग करून तो मुरगुड गावी दिनोद्धारासाठी भगवान शंकरांनी चिदांबर दीक्षित नामक अवतार घेतला आणि त्या ठिकाणी बाळाप्पा आला. चिदांबर दीक्षितांनी जेव्हा यज्ञ केला, ब्राह्मण भोजन घातलं, श्री स्वामींना पंक्तीस तूप वाढायचं काम होतं. आता मुरगुड गावात मल्हार दीक्षिताचे नाव एका वैराग्यशील धार्मिक सुखवस्तू ब्राह्मण होते. पोटी संतान नसल्यामुळे ते खूप दुःखी होते. एकदा दीक्षित यांच्या गावाहून रामेश्वराकडे निघाले. वाटेत त्यांना चिदांबरेश्वर नामक महापुरातन शंकराचं मंदिर दिसलं. मग शिवधामाचे दर्शन होताच दीक्षित अतिशय आनंदी आणि मनाचा निर्धार करून तिथेच त्यांनी 12 वर्ष तप केलं. 12 वर्ष तप पूर्ण झाल्यावर भगवान शंकरांनी प्रसन्न झाले आणि त्यांना तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. मी स्वतः तुझ्या उदरी तुझा पुत्र म्हणून अवतार घेईल आणि माझ्या अवताराची खूण म्हणून तुझ्या पुत्राच्या कानात तुळशीचे पान व दुसऱ्या कानात बेलाचे पान दिसल. तू इहलोकी सुख भोगून परत माझ्याकडे येशील, तेव्हा आता सुखाने घरी जा असं म्हणून स्वामी अंतर्धान पावले. दीक्षित घरी गेले. काही दिवसांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्या मुलाचे नाव त्यांनी चिदांबर असं ठेवलं. 8व्या वर्षी मौंजी बंधन केले. आता चिदांबराने अनेक लीला दाखवून पित्याला खुश केले. एकदा दीक्षित यांना एका स्त्रीच्या घरी काही कारणाने गजगौरी व्रताची पूजा सांगायला जायचं होतं. तेव्हा त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा चिदांबर त्यांच्या घरी गेला. त्याने मातीचा हत्ती बनवला व पूजा सांगण्यास सुरुवात केली. त्याच्या मंत्रोच्चारणाने मातीचा निर्जीव हत्ती सुद्धा सजीव झाला. हा चमत्कार पाहण्यास अनेक लोक जमले. प्रत्यक्ष शंकरांनीच बटू अवतार घेऊन जगदुद्धाराचे कार्य हाती घेतल्याचं सर्वांना वाटू लागलं.
चिदांबर प्रौढ झाल्यानंतर त्याने महायज्ञ केला, असंख्य ब्राह्मणांना भोजने घातली. काही पंक्ती उठल्यानंतर घरातलं तूप संपलं. तेव्हा आता शंकरच आपल्याला तूप पुरवतील असं म्हणून त्यांच्यावर सोडून दिलं. चिदंबराने पाण्याची एक कळशी तुपाच्या भांड्यात ओतली आणि तो त्या पाण्याचे तूप झाले. ही अद्भुत लीला होती की नाही. ती पाहून मंडळी तर चकितच झाली आणि त्यापासून त्यांना लोक चिदांबर दीक्षित असं म्हणू लागले. त्या काळी बाजीराव या शासकाने प्रजेस अगदी त्राही करून सोडलं होतं. त्याने सात्विकता, दूरदर्शित्व, शौर्य आणि नीती देशोधडीला लावली. नीतिमान लोकांची आबरू गेली. विद्वान, श्रेष्ठी व सुंदर स्त्रियांची विटंबना होऊ लागली. एकदा बाजीराव चिदंबरांना भेटण्यास लवाजम्यासमोर निघाला आणि कोणाचाही कैवार घेऊन आम्हास भीड घालू नये, आम्हास ताबडतोब भेटीनंतर निरोप द्यावा असा उद्दाम निरोप त्याने चिदंबरांना पाठवला. चिदंबरांनी मान्य केलं आणि श्रीफल प्रसाद घेऊन बाजीरावांना बोलवलं. दोघांची भेट झाली असली तरी बाजीरावास त्याच्या उद्दाम मागण्याचे फळ मिळाले. चिदंबराच्या भविष्यवाणीनुसार बाजीरावाचे राज्य हरण झाले. सत्पुरुषाचे वचन कधी पण खोटे होत नाही. आता म्हणून इथे चिदांबर दीक्षित आख्यान नामक 18वा अध्याय संपूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.